जो आहे तो खूपच छान आणि इंटरेस्टिंग असा होत आहे. कारण आता इथे जी काही रेवा आहे, रेवा मात्र इथे अभिच्या मनामध्ये खूप काही भरवत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा आता आर्था जी आहे ती आपल्याकडे आली पाहिजे आणि अर्थाला आपण आपल्याकडे आणल्याच्या नंतर आर्था ही तुझी मुलगी आहे, त्यामुळे ती तुझ्याकडेच राहिली पाहिजे असं सुद्धा आता इथे जी काही आपली रेवा आहे तिचं म्हणणं असतं. आणि त्याचनुसार इथे आता अभिसुद्धा बोलत असतो की ठीक आहे, जी काही अर्था आहे ती आपल्याकडेच राहील किंवा जी काही जिम्मेदारी घ्यायची आहे अर्थाची ती आपण घेऊ असं सुद्धा आता इथे त्यांचं म्हणणं असतं. पण प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा ही जिम्मेदारी घ्यायची असते तेव्हा मात्र खूपच मोठमोठ्या गोष्टी ते होणार असतात. कारण की इथे हे जे काही चाललेलं आहे रेवाचं ते कितपर्यंत योग्य आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. कारण की जी काही रेवा आहे ती फक्त आणि फक्त इथे तिला अक्षयला मिळवायचं असतं, म्हणूनच ती या घरामध्ये आलेली असते आणि अक्षयसोबत तिला इथे लग्नसुद्धा करायचं असतं प्रेक्षकांनो. आणि म्हणून सुद्धा ती इथे आलेली असते. ह्या जरी गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढंच हे सुद्धा महत्त्वाचं आहे की जी काही रेवा आहे ती अभिला खूप काही त्याच्या कानामध्ये खूप काही गोष्टी ती भरवत असते. आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे भरवल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे आता जी काही आपली रमा आहे ती अर्थाला खूप छान पद्धतीने इथे सांभाळत असते. पण अर्थाला एवढ्या छान पद्धतीने सांभाळून सुद्धा आता इथे जी काही रेवा आहे तिला अर्थाची जिम्मेदारी घ्यायची असते आणि तिचं असं म्हणणं असतं की अभि तू अर्थाचा बाबा आहेस, त्यामुळे अर्थाला तूच सांभाळणार आहेस, तू रमाकडे किंवा अक्षयकडे तिला ठेवू शकत नाही. आणि इथे जो काही आपला अभि आहे त्याने सुद्धा रेवाला इथे 2 दिवसापूर्वीच म्हणजे मी 1 आठवडा दारू पिणार नाही असं तिथं चॅलेंज दिलेलं असतं. आणि आता तो तिच्या सांगण्यावरूनच इथे रमा आणि अक्षयची माफी मागायला त्यांच्या खोलीमध्ये येतो, त्यांची माफीसुद्धा मागतो. आणि त्यांची माफी मागितल्यानंतर मात्र इथे आता रमा आणि अक्षयला अजिबातच त्याच्यावरती विश्वास नसतो की खरंच हा एवढा बदललेला आहे म्हणून. आणि तरीसुद्धा आता रमा आणि अक्षय हे त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि जी काही आपली अर्था आहे अर्थाला त्याच्याकडे देत असतात. कारण आता सर्वांचंच असं झालेलं असतं की त्याला अर्थाकडे वगैरे. आणि त्याचबरोबर तो आता सुधारला आहे, बदलला आहे, ह्या एक ना अनेक गोष्टी इथे ते बोलत असतात. आणि त्याचनुसार आता इथे अर्थाला सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं असतं प्रेक्षकांनो. अर्थाला जेव्हा त्याच्याकडे दिलेलं असतं तेव्हा जी रेवा आहे ती म्हणत असते की अभि खरंच तू अर्थाचा बाबा आहेस आणि मी अर्थाची आई आहे. आता अर्थाचं आई बाबा होणं की सोपं नाही आहे, कारण ते छोटंसं लहान असं बाळ आहे आणि त्याबरोबरच त्याला त्याच्यासाठी किती काय काही करावं लागतं. अक्षरशः रमाने स्वतःला खूप काही बदललेलं असतं अर्थासाठी. ह्या गोष्टी जरी तितक्याच महत्त्वाच्या असल्या तरीसुद्धा रमा जी आहे तीच अर्थाची आई राहील असं सुद्धा खूप जणांना इथे वाटत असतं प्रेक्षकांनो. पण आता इथे रमाकांत काका आणि पार्वती मुकादमांच्या सांगण्यावरून जी अर्थ आहे तिला रेवाकडे दिलेलं असतं आणि अर्थाला रेवाकडे दिल्याच्या नंतर मात्र इथे आता अक्षय आणि रमा खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. कारण रेवाचा कसा स्वभाव आहे हे सुद्धा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण ती या घरामध्येच मुळात कशासाठी आलेली आहे हे सुद्धा जेवढंच महत्त्वाचं आहे तेवढंच ह्या सुद्धा बघणं गोष्ट महत्त्वाच्या असतात. आता इथे मुकादमांच्या बिझनेसमध्ये ह्यांना मात्र खूपच जास्त लॉस होत आहे. ह्यांना एकतर यांच्या बिझनेसमध्ये कोणीसुद्धा फायनान्स द्यायला तयार नसतं, यांच्यामध्ये गुंतवणूक करायला कोणीसुद्धा तयार नसतं, त्यामुळे यांना खूप मोठे मोठे धक्के इथे बसत असतात. अक्षय मात्र खूपच जास्त वेठी झालेला असतो, त्याला खूप मोठं टेन्शनसुद्धा आलेलं असतं की मला कधी भेटते फायनान्स आणि कधी नाही. म्हणून इथे मात्र रमा त्याला साथ देत असते, सपोर्ट करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला त्याची जी दाढ जी आहे ती खूपच जास्त दुखत असते, त्यामुळे सीमा ही त्याला भरवत असते. मऊ लुसलुशीत असा तिने भात बनवलेला असतो आणि तो तिला भरवत असते.
इकडे मात्र आता पार्वती मुकादम म्हणत असतात की आता खूप दिवसांनी आपल्या घरामध्ये आनंद आलेला आहे आणि अर्थाच्या जन्मापासून आपण कुठलीही तिच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा तिला चांगलं आरोग्य सुख समृद्धी किंवा तिच्या मनामध्ये किंवा तिच्यासाठी शांती लाभावी असं आपण काही केलेलं नाही आहे. म्हणून आता आपण इथे सत्यनारायणाची पूजा घालत आहोत आणि सत्यनारायणाची पूजा अर्थासाठीच घालणार आहोत असं इथे सांगितल्याच्यानंतर इथे रमा खूप खुश होते. तिचं असं म्हणणं असतं की ठीक आहे आपण पूजा तर घालूयात, पण रेवा मात्र लुडबुड करत असते. ती म्हणत असते की रमा तुझ्या ओळखीतले ते जे ओरिजिनल फुलं देतात ना त्यांना सांग ना, आपण खूप छान छान फुलं आणूयात आणि डेकोरेशन करूयात. तेव्हा पार्वती मुकादम म्हणत असतात की रेवा त्याची पुढं होऊन करण्याची काही गरज नाही आहे, कारण तू मापातच राहा. आम्ही तुला आणखी स्वीकारलेलं नाही आहे, कारण तू कशी वागलेली आहेस हे आम्हाला जेवढं माहिती आहे. तेव्हा आता इथे अभि बाजूलाच असतो आणि अभि म्हणत असतो की प्रत्येक वेळी तिचा अपमान करायची काही गरज नाही आहे, कारण तुम्ही तिचा प्रत्येक वेळी अपमान का करत आहात असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्या जातात तेव्हा मात्र प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जो अभि आहे त्याला वाईट वाटलेलं असतं, पण अभिने रेवाची लगेचच बाजू घेतलेली असते. तर आता प्रेक्षकांनो रमा ही खोलीमध्ये जाते आणि अक्षयला हे सर्व काही भरवताना पाहताना तिला धक्काच बसतो. ती विचारते अरे वा, हे काही लाड करून घेणं चाललेलं आहे. तेव्हा आता दाढ दुखत आहे म्हणून सीमाकडून आणि त्याच्याकडून समजतं आणि तेव्हा रमा काहीच म्हणत नाही. तिचं असं म्हणणं असतं की आत्ताच्या आत्ता आपण डॉक्टरकडे जात आहोत आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर मग कळेल की काय होतंय, म्हणून अजिबात अंगावर काढायचं नाही असं इथे तिचं म्हणणं असतं. पण आता डॉक्टरांकडे जायचं म्हणजेच की अक्षय म्हणत असतो की नाही त्याची काही गरज नाही आहे, कारण मला वेळसुद्धा नाही आहे. मला आजसुद्धा 2-3 ठिकाणी जाऊन यायचं आहे, त्यामुळे मी डॉक्टरकडे जाऊ शकत नाही असं इथे त्याचं म्हणणं असतं. आणि त्यावर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे रमा म्हणत असते की आज घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही घरी थांबा ना. पण अक्षय म्हणत असतो की नाही, मला घरी थांबायला जमणार नाही, मला तेवढा वेळसुद्धा नाही आहे असं इथे अक्षय जो आहे तो म्हणत असतो. पण रमा खूप जास्त आग्रह करते, पण तरीसुद्धा इथे अक्षय जो आहे तो अजिबातच तिचं काही ऐकत नाही आणि त्याचं असं म्हणणं असतं की नाही, मी इथे थांबू शकत नाही किंवा मला इथे जावंच लागेल असं सुद्धा आता त्याला इथे त्याचं म्हणणं असतं. पण आता प्रेक्षकांना सीमा लगेचच बाहेर निघून जाते पूजाची तयारी करण्यासाठी आणि तेव्हा अक्षयला रमा भरवत असते. अक्षय ऑफिसला निघून जातो, तर इकडे आता छान पद्धतीने सर्वजण तयारी करत असतात सत्यनारायणाच्या पूजेची. तर इकडे जी काही रेवा आहे ती खूपच छान अशा महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये तयार होऊन आलेली असते. तिला पाहता क्षणी जो काही अभि आहे तो मात्र इथे घायाळच होतो. ती म्हणत असते की अभि सांग ना मी कशी दिसते, आणि तेव्हा अभि म्हणत असतो की तू एक नंबर दिसत आहेस. तेव्हा तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण जी रेवा आहे ती त्याला जवळ येऊ देत नसते, कारण तिचं टार्गेट तर हे वेगळंच असतं. लग्न जरी त्याच्यासोबत केलेलं असलं तरीसुद्धा तिला अक्षयसोबत लग्न करायचं असतं, अक्षयला मिळवायचं असतं. आणि त्या ह्या गोष्टींमध्ये इथे शशिकांत मुकादम जे आहे ते तिची साथ देत असतात. आता मात्र इथे अभिसुद्धा खूप छान तयार झालेल्या असतात आणि दोघेसुद्धा इथे तयार होऊन बाहेर येतात. इकडे अक्षय आल्याच्या नंतर रमासुद्धा तयार झालेली असते आणि ती म्हणत असते की चला लवकर पटकन सर्व काही तयारी झालेली आहे, आपणच राहिलेलो आहोत. तेव्हा आत बाहेरून आवाज येतो, रमा अक्षय चला पटकन, तुम्हाला पूजेला बसायचं आहे असं म्हणून त्या दोघांना आवाज देण्यात येतो. रमा आणि अक्षय पूजेसाठी येऊन सुद्धा बसतात आणि पूजेसाठी येऊन बसल्याच्या नंतर मात्र एक महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना तिथे रेवा आणि अभिसुद्धा येतात. रेवा आणि अभिसुद्धा आल्याच्या नंतर रेवा म्हणत असते की 1 मिनिट रमा, मी या घरची तुझ्यापेक्षा मोठी सून आहे आणि या पूजेला बसण्याचा मान जो आहे तो फक्त आणि फक्त इथे माझा आहे, मला पूजेला बसायचं आहे असं म्हटल्याच्या नंतर मात्र आता ती अर्थाला सुद्धा रमाकडून घेते आणि तिथे जाऊन पूजेला बसते. आणि हे जे काही वाक्य आहे हे ऐकल्याच्या नंतर सर्वजण तिच्याकडे शॉक होऊनच पाहत असतात. आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो इथे पाहिल्याच्या नंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे रेवा आणि जो अभि आहे ते पूजेसाठी बसतात. पण अर्था रेवाकडे गेल्यावर खूप जास्त रडरड करत असते, खूप जास्त त्रास देत असते. तेव्हा ब्राह्मण जे गुरुजी आहे ते म्हणत असतात की अहो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत नाही आहे का की ती बाळ किती रडत आहे, द्या त्यांच्याकडे आणि ते सांभाळतील त्यांना. तेव्हा मात्र पार्वती मुकादमसुद्धा म्हणत असतात की तुझ्या लक्षात येत नाही आहे का की अर्थाला तिच्याकडे द्यायला सांगितलेलं आहे, तू का हट्ट करत आहेस. आणि शेवटी जी रेवा आहे ती स्वतः उठते आणि अर्थाला रमाकडे देते.
अर्थाला रमाकडे दिल्याच्या नंतर रमा म्हणत असते की बघितलंस, मला पूजेला बसण्यासाठी मोठ्या जावेचा किंवा या घरातल्या मोठ्या सुनेचा छोट्या सुनेचा मान अजिबातच नकोय. मला फक्त अर्थाची आई होण्याचं समाधानच खूप मोलाचं आहे, असं इथे ती बोलत असते. आणि शेवटी मी अर्थाची आईच होणार आहे असं सुद्धा आता इथे रमाने बोललेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच तुम्ही कळवू शकता.